नमस्कार मित्रांनो, राधे राधे. आजची सकाळ काही वेगळीच आहे, कारण आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. म्हणताना सकाळी लवकर आवरलो आणि निघालो बघा. आज कॉलेजमध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी मी तिकडे जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर माझ्यासोबत जाऊया. फायनली मी इथे पोहोचलो आणि इथे येऊन बघतोय तर काय, सगळं वातावरण बघून माझं मन अभिमानाने भरून आलं. शालेय मुलापासून ते हायस्कूलच्या मुलापर्यंत सगळे इथे जमले होते. कोणताही जातभेद न करता, कोणताही भेदभाव न मानता फक्त आणि फक्त मेरा भारत महान हा एको जयघोष ऐकू येत होता. आणि इथेच आपले मित्र देखील भेटले. तेही परवाच CISF मध्ये भरती झालेले. हे दोघेही मित्र आता देश सेवेसाठी जाणार होते. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देत मी पुढे आलो. इथे येऊसपर्यंत काय सगळे डान्स ते चालू होते. मग म्हणलं चला आपण बघून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी छोट्या छोट्या पोरांचे डान्स बघून, त्यांचे टॅलेंट बघून मी तर थक्क झालतो. कारण एवढी एवढी छोटीशी पोरं एवढं चांगले डान्स करतील असं मला वाटलं नव्हतं. आणि इथे एक क्षण असा निघाला की ते पाहून मी खरंच थक्क झालो. थांबा, तुम्हाला दाखवतोच. ये समझना मैं हूँ मजबूर नैना अश्क न हो नैना अश्क न हो। हे डान्स बघून तर एक काका रडूच लागले. हे म्हणतात खरे देशभक्त आणि खरं देशप्रेम. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला असं उत्साहात पाहतो तेव्हा डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे. एक एक क्षण असं होते की खरंच अंगावर काटे येण्यासारखे होते. आणि त्यांचा डान्स देखील तितकाच खूप सुंदर होता. मित्रांनो, कार्यक्रमात एक असा क्षण आला ज्याने जिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. लहान मुलांनी ऑपरेशन सिंदूरवर आधारित एक जीवन देखावा सादर केला होता. सीमेवर लढणारे जवान आणि त्याचं बलिदान आणि त्यांच्या कुटुंबाची होणारी ओढाताण, हे सगळं त्या मुलांनी इतके चांगल्या पद्धतीने सादर केलं होतं की ते बघताच माझे डोळे तर भरून आले. खरंच जेव्हा आपण सुखाने आपल्या घरात सण साजरा करतो तेव्हा तिथे कोणीतरी आपलं रक्त सांडत असतं. ऑपरेशन सिंदूरचा तो सीन पाहून फक्त मी नाही, पण तिथे असलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी दिसतच होते. तर आज कळलं की देशभक्ती फक्त घोषणा देण्यात नाही, तर त्या बलिदानाच्या जाणीवेत आहे. त्या भावनिक वातावरणात समोर आले ते ताठकण्याचे NCC कॅडेट्स. माझे जुने दिवस मला पुन्हा आठवले. आणि तिथून आम्हाला आल्यावर खूप भुका लागलेल्या. म्हणताना म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया. मी आणि सागर आणि सिद्धू बाहेर आलतो खायला. मग तिथून डायरेक्ट आल्यावर घरी आलो. घरी आल्यावर काम चालू केलं आणि तसंच जेवण पण करून घेतलो. आता भेटूया असंच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.